नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज बऱ्याचशा अडचणींना मला सुद्धा सामोरे जावं लागत आहे। बरेचसे बॅकग्राऊंड नॉईज वगैरे किंवा इतर अडचणीमुळे थोडंसं तुम्ही माझ्या आजचा दिवस एवढा बॅकग्राऊंड नॉईज अवॉइड करा। खूप प्रयत्न केला परंतु तो येईलच। त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण पवित्र पोर्टल संबंधीचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स जे आपल्याला माहित आहेत आणि त्या अनुषंगाने तुमच्या सगळ्यांच्या अडचणींचं निराकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज सगळ्या जाहिराती ह्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। जवळपास फक्त खाजगी संस्थेच्या काही जाहिराती आता अजून येणार आहेत आणि त्या संबंधीची सुद्धा आपल्याला विस्तृत अशी चर्चा करायची आहे। त्याचबरोबर 20 शाळा पसंतीक्रमचा मुद्दा म्हणा किंवा ज्या सगळ्या या पदभरतीमध्ये कुठे जागा किती आहेत आणि तुमच्या इतर अडचणी कागदपत्रासंबंधीच्या सगळ्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न आपण करणार आहोत। फक्त आपण म्हटल्याप्रमाणे तेवढी गोष्ट तुम्ही अवॉइड करा आणि आता महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाचे अपडेट्स आपण घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण 7 कटक मंडळांमध्ये ही पवित्र प्रणालीद्वारे भरती होणार असून एकही कटक मंडळाला पवित्रला आले नाही। एकूण 27 महानगरपालिकांपैकी 10 महानगरपालिकांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया ही होणार आहे आणि यामध्ये निम्म्या देखील आल्या नाहीत। यामध्ये आर्थिक कारण हे उत्तर दिलेलं आहे आणि पुढे मनपा भरती होणार आहे। तुम्ही पाहू शकता, अहमदनगर मराठी माध्यमाकरिता 1 जागा आहे, औरंगाबाद उर्दू माध्यमाकरिता 30 जागा आहेत, चंद्रपूर मराठी माध्यमाकरिता 24 जागा आहेत, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उर्दूच्या 36 आणि तमिळच्या 3 जागा आहेत, लातूरच्या 5 मराठी माध्यमाच्या जागा आहेत, नवी मुंबईच्या मराठीच्या 55, उर्दूच्या 7, हिंदीच्या 67, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 127 मराठीच्या, पुणे महानगरपालिका मराठी 105 जागा, उर्दूच्या 25 जागा, सांगली मिरज कुपवाड मनपा मराठीच्या 53 जागा, कन्नडच्या 3 आणि उर्दूच्या 3, सोलापूर मनपा मराठीची 1 जागा। पुढील जिल्हा परिषदेमध्ये होणारी शिक्षक भरती यामधील ज्या जागा आहेत त्या सुद्धा आपण समजून घेऊया। अहमदनगरमध्ये मराठीच्या 30 जागा आहेत, उर्दूच्या 2 जागा आहेत, अकोलामध्ये उर्दूच्या 2 जागा आहेत, अमरावती मराठीच्या 14 जागा आहेत, त्यानंतर भंडारा मराठीच्या 94 आहेत, बुलढाणा मराठी 184, उर्दूच्या 62 जागा आहेत, चंद्रपूर मराठीच्या 13 जागा आहेत, धुळे मराठी 10 जागा, उर्दूच्या 11 जागा, गडचिरोली मराठीमध्ये 105, गोंदिया मराठी 58, बेंगोली 4 आणि हिंदीच्या 27, हिंगोलीमध्ये मराठीच्या 33 जागा आणि जळगाव मराठीमध्ये 53, उर्दूमध्ये 260, जालनामध्ये मराठी 166, उर्दू 2, कोल्हापूर मराठी 250, उर्दूच्या 9 जागा आहेत, नांदेडमध्ये मराठी 34 जागा आहेत आणि नंदुरबार मराठी 28 जागा, नाशिक मराठी 235, उर्दूच्या 7, पालघर मराठी 203, उर्दू 34, परभणी मराठी 296, उर्दू 13, पुणे मराठी 315, उर्दू 18, रत्नागिरी मराठी 659, उर्दू 44, सांगली मराठी 627, उर्दू 19, कन्नड 13, सातारा मराठी 359, सिंधुदुर्ग मराठी 287, उर्दू 14, सोलापूर मराठी 142, वाशिम उर्दू 20, यवतमाळ मराठी 97, उर्दू 11, रायगड मराठी 636। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या झेडपी मध्ये असणाऱ्या या पदभरतीनुसार विचार केलेला असता तुम्ही संपूर्ण जाहिराती सुद्धा आता डाउनलोड करून घेऊ शकता। त्यासाठी आपण एक व्हिडिओ ऑलरेडी दिलेला आहे, त्या व्हिडिओच्या नुसार तुम्ही PDF फाईल डाउनलोड करायची आहेत आणि त्यामध्ये सगळी माहिती ही परिपूर्णरित्या अभ्यास करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आकडेवारी लवकर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून थोडाफार फरक हा आला तरी त्याबद्दल क्षमस्व, परंतु आपण जास्तीत जास्त ॲक्युरेसी पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावरून लक्षात येत असेल, जेवढं तुम्ही जाहिराती पाहिले असतील यामध्ये 6वी ते 8वी पदाकरिताच्या जाहिराती ह्या जास्त दिसून येत आहेत आणि त्यामध्ये विज्ञान आणि गणित विषय शिक्षकांच्या जाहिराती ह्या जास्त प्रमाणात आहेत आणि मराठी विषय शिक्षक किंवा इंग्रजी अशा स्वरूपाच्या विषय शिक्षक, त्याचबरोबर समाजशास्त्र विषय शिक्षकाच्या जागा ह्या कमी आहेत, ज्या आपण ऑलरेडी सांगितलेल्या होत्या अगदी त्या पद्धतीनुसारच। आणि 1 ते 5 पदाकरिता सुद्धा बऱ्याचशा जिल्हा परिषदेमध्ये तर 0-0 जागा दिसून येत आहेत। म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज बघायला गेलं तर 1-2 अशा काही जागा दिसून येत आहेत, ज्या अगदीच तुटपुंजा जागा असून यामध्ये कुठल्याही प्रकारेमध्ये म्हणजे जागा या जास्तीच्या दिसून येत नाही आहेत। काहीच ठिकाणी म्हटलं तर जागा ह्या जास्त आहेत, ज्यामध्ये रायगड तुम्ही समजून घेऊ शकता,
आणि सोलापूर 142 तिथे एक पाहू शकता, सिंधुदुर्ग 287 तिथे एक पाहू शकता, सांगली मराठी 627 आणि पुणे मराठी 315 यामध्येच काही बघा एवढेच तुटपुंज ज्या झेडपी आहेत यामध्येच जाहिराती आहेत आणि बाकीच्या ठिकाणी तर जवळपास 00 आकडा आणि आहेत तिथे सुद्धा ह्या 6वी ते 8वीच्या पदाकरिता आणि त्यातल्या त्यात सायन्स आणि मॅथ एवढ्या सब्जेक्ट करिताच्या जागा या दिसून येतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या अडचणींचं निराकरण करण्याचा प्रयत्न करूया। थोडी फास्टली उत्तरे देईल मी, कारण खूप प्रश्न पडलेले आहेत आणि आपल्याकडे वेळ फार कमी आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, येथे सरांनी विचारलेलं 9 ते 10वीच्या जागा करिताचं, तर तुम्हाला सरळ सरळ आता ज्या 9वी ते 10वीच्या जागा आहेत जिल्हा परिषदेच्या, मग यामध्ये म्हणजे नाहीच आहे, कॉलमच नाही आहे, जवळपास काहीच ठिकाणी आहे, तर ते व्यवस्थित पाहावं लागेल आणि त्याकरिता तुम्ही PDF फाईल डाउनलोड करा। सर ह्या PDF फाईलमध्ये तुम्हाला हा खालचाच व्हिडिओ पवित्र पोर्टलवरील जाहिराती PDF स्वरूपात डाउनलोड कशी करायची हा व्हिडिओ पाहायचा आणि त्यावरून तुम्ही PDF फाईल डाउनलोड करा आणि त्यामध्ये 9वी ते 10वीच्या जाहिराती पाहू शकता अधिक तुमच्या मोबाईलमध्ये। आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे खाजगीमध्येच 9वी ते 10वीच्या जाहिराती असण्याची शक्यता आहे, ते तुम्हाला अजून पडताळून पाहावं लागणार आहे। आता तुम्हाला पुढचा आपण प्रश्न घेऊया। प्रशांत सरांचा प्रश्न आहे, मॅम रयत शिक्षण संस्थेच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येईल का? तर शक्यता नाकारता येत नाही। पवित्र पोर्टलवर या जाहिराती 11 तारखेपर्यंत अपलोड 8 ते 9 तारखेपर्यंत अपलोड होत राहणार आहेत। यामध्ये अजून खाजगी संस्थेच्या जाहिराती या वाढण्याची शक्यता आहे, आता ते पाहणं गरजेचं आहे। TET पात्र असणं अत्यंत आवश्यक आहे। शीतल मॅमचा प्रश्नाचं उत्तर पण दिलेलं आहे। कविता मॅमचा प्रश्न आहे, माहिती देता ते फार छान झालेली आहे। 20 शाळा पसंतीक्रमचा मुद्दा हा नक्की रद्द केलेला आहे का? तर याकरिता तुम्ही शासन निर्णय पाहू शकता, जो 7 फेब्रुवारीचा शासन निर्णय आहे त्यामध्ये हा मुद्दा तुम्ही अधिक क्लिअर करून घेऊ शकता। आपल्या शासन निर्णय प्लेलिस्टला व्हिजिट करून ती माहिती सुद्धा तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता की हा मुद्दा रद्द केलेला आहे या अनुषंगाने। आता आपल्याला महत्त्वाच्या बाबी जाणून घ्यायच्या, त्यामध्ये कंटेनमेंट बोर्डच्या जागा अपलोड झालेल्या आहेत का? आताच आपण कंटेनमेंट बोर्ड संबंधीची माहिती घेतलेली आहे, त्यामुळे आपण हा प्रश्न डबल घेऊ नयेत। आता जयश्री मॅमचा प्रश्न घेऊया, झेडपी यांचा संस्था आणि झेडपी यांचा पसंतीक्रम वेगवेगळा देता येणार आहे का? हो। त्यानंतर मनोज सरांचा प्रश्न घेऊया, OBC 136 मार्क आहे, तर इकडे लागेल का असा बहुतेक यांचा प्रश्न आहे। तर महत्त्वाचं म्हणजे DED आणि BED आहे, परंतु ज्या जागा आहेत त्या जागा पाहता कुठलाही अंदाज बांधणं हे खूपच आकलीची तारे तोडण्यासारखं होईल माझ्याकरिता सुद्धा, कारण खूपच अवघड आहे। जागा या खूप कमी आहेत आणि त्यातल्या त्यात मग त्यामध्ये डिफरन्शिएशन आहे, 6वी ते 8वीचं आहे, सायन्स मॅथचं आहे। त्यामुळे सध्या मला महत्त्वाचा गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जो आपला वर्गवारी आहे त्यानुसारच विचार करावा लागणार आहे आणि त्यातल्या त्यात मग कास्टची जागा तुमची तिथे अवेलेबल आहे का ही सगळी माहिती सॉर्ट आउट करावी लागेल। OBCच्या जागा किती आलेल्या आहेत त्या अनुषंगाने, आणि विद्यार्थी मित्रांनो जेवढा जमेल तेवढा लवकर आपण ही सगळी जाहिरात म्हणजे माहिती आहे जी OBCच्या किती आहेत, मेलसाठी सर्वसाधारण किती, या सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यापर्यंत थोडासा मला वेळ द्या। पूनम मॅमचा प्रश्न आहे, 9 ते 12 करिता गव्हर्नमेंटच्या जागा सध्या तरी दिसत नाहीयेत। सरळ सरळ कृष्णा सरांचा प्रश्न आहे, फॉर्म मध्ये चेंजेस करता येईल का आता EO कडे जाऊन वगैरे? तर याकरिता तुम्ही पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल साईडला ओपन करा आणि त्यावर तुम्हाला सूचना दिसत आहे, त्या सूचनानुसार तुम्ही कृती अनुकरण करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया, मॅम मी NTC आहे, टेट मध्ये 135 TET। आता हे चान्सेस सांगण्याचं तर तुम्हाला सरळ सरळ म्हणत आहे की हे डिफरन्शिएशन करणं गरजेचं आहे। डिफरन्शिएशन करूनच आपण ठरवूयात की कोणाचा कुठे चान्सेस आहे किंवा नाही, कारण जागा ह्या खूप कमी आहेत आणि त्यामध्ये खूप असं समांतर आरक्षणानुसार फरक पडतो। त्याचबरोबर मग जागेचा जो क्रम आहे पसंतीक्रम त्यानुसार सुद्धा हा विचार येणारच आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर 2 प्रकारे तुम्हाला पसंतीक्रम द्यायचा म्हणजे खाजगी आणि स्थानिक स्वराज्य संस्था, यामुळे या वेगवेगळ्या कट ऑफ येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खाजगीच्या दोन्ही पद्धतीने कशा पद्धतीने। आपण पुढील प्रश्न घेऊया, सोनू सरांचा प्रश्न आहे, मॅम पात्रतेचा मॅन्युअल आलेला आहे का? तर पात्रतेचा मॅन्युअल अजून आलेलं नाहीये, ते येण्याकरिता थोडा वेळ लागेल। तो आल्यानंतर आपण त्या संबंधीची माहिती सुद्धा अपलोड करूयात आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अगोदरचा जो GR आहे म्हणजे 7 फेब्रुवारीचा GR आणि त्यानंतर आलेलं शुद्धीपत्रक हे दोन्ही सुद्धा आपल्या शासन निर्णय प्लेलिस्ट मध्ये मिळून जातील आणि विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये जास्त प्रमाणात फरक येणार नाहीये, त्यामुळे त्या GRचा तुम्हाला अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर शाळा पसंतीक्रम तुम्ही 11 मार्च नंतर देऊ शकता। त्यानंतर मोनाली मॅमचा प्रश्न, मॅम पुणेला
मनपा 1 ते 5 साठी जागा नाहीत का? तर आता जशा जागा रिक्त होत्या त्या अनुसार पवित्र पोर्टलवर तुम्हाला तिन्ही सगळ्या प्रकारच्या जाहिराती मिळणार आहेत. म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, त्यानंतर ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ह्या 2 आणि परत जिल्हा परिषद, अशा 3 वेगवेगळ्या PDF मध्ये जाहिराती मिळत आहेत. आणि एक PDF मध्ये तुम्हाला सगळ्या संस्थेच्या जाहिराती म्हणजे एकूण 4 प्रकारात तुम्हाला जाहिराती या मिळून जात आहेत. त्या तुम्ही डाउनलोड करा. त्यासाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, इथे पाहू शकता तुम्ही. पवित्र पोर्टलवरील PDF डाउनलोड करण्यासंबंधीचा व्हिडिओ तो पहा, PDF डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती एकत्रितरित्या प्राप्त होईल. त्यानंतर संपदा मॅम म्हटलं खुल्या गटातील महिलांना काही संधी आहे का? तर खुल्या गटातील महिलांना त्यांच्या जागेनुसारच संधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जिथे तुमची जागा आहे आणि त्यातल्या त्यात तुमच्याकडे तुम्ही तुमचं प्रमाणपत्र काढलेलं आहे का 30% आरक्षणाचं, ते अत्यंत गरजेचं आहे. आता ते प्रमाणपत्र कसं असतं आणि त्यासंबंधीची अधिक माहिती हवी असेल तर आपल्या प्लेलिस्टमधून ती माहिती तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पुढील माहिती संजय सरांचा प्रश्न आहे. सर, झेडपी मध्ये इंग्लिश डीएड मीडियम साठी किती जागा आहेत? आम्ही मराठी मीडियम मध्ये फॉर्म भरायचा की जागाचं नाही, मग काय करायचं? तर जर इंग्लिश मीडियमचं जर डीएड असेल तर तेथे तुम्हाला मीडियम ऑलरेडी दिलेला आहे की कोणत्या माध्यमाचे अप्लाय करू शकतात. त्यामुळे ज्या मराठी माध्यमाच्या आहेत विद्यार्थीचे जागा तिथे मराठी माध्यम आणि सध्या इंग्रजी माध्यम जिथे आहे तिथे इंग्रजी माध्यम अशाच पद्धतीने अप्लाय करायचा आहे. तर तुम्हाला या संबंधीची अधिक माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलवर तुम्ही सर्च करू शकता. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलच्या होम पेजवर जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट या ऑप्शनमध्ये जायचं आहे. प्लेलिस्ट या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओंची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर दिसून येते. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांना अधिक माहिती हवी आहे म्हणजे शासन निर्णय संबंधाची आणि कुठे आपण अप्लाय करू शकतो वगैरे या संबंधीची, तर तुम्ही यामधील आपण शासन निर्णय संबंधीची वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्यामध्ये जाऊन अधिक माहिती प्राप्त करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, या प्लेलिस्टमध्ये आपण सगळ्या प्रकारचे शासन निर्णय जे सध्याच्या पवित्र प्रणालीला लागू होणार आहेत ते एकत्रितरित्या तुमच्याकरिता दिलेले आहेत. आणि हे JR मध्ये सरांच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल. इंग्लिश मीडियम डीएड 20% रिझर्वेशनचा जो JR आहे तो अधिक्रमित करण्यात आलेला असल्यामुळे फक्त मराठी माध्यमाच्या ज्या जागा आहेत तिथे मराठी माध्यमाचे स्टुडंट अप्लाय करतील आणि इंग्रजी माध्यमाच्या ज्या जागा आहेत तिथे इंग्रजी माध्यमाचे स्टुडंट अप्लाय करतील. आणि तुम्हाला जर अधिक माहिती हवीच असेल तर तुम्ही हा JR वाचून त्यामधून तुमची खात्री करून घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. TETची अट ठेवली आहे, पदवीधर मग पाहिजेत, मग आम्ही कसे अप्लाय करायचे? BScला काही अट आहे? तर TETची अट तुम्हाला ठेवलेलीच आहे. पात्रता परीक्षा म्हणजे कोणती पास असायला पाहिजे या अनुषंगाने या संबंधीची माहिती तुम्ही पवित्र पोर्टलच्या JR मध्ये पाहू शकता. पहा, 20/8/18चा हा JR आहे जो नंतर नवीन बदलून आलेला होता. त्यामध्ये अधिक माहिती दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा जो महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळतील. आणि TET पात्रता जी अनिवार्य केलेली आहे त्या संबंधीची सुद्धा माहिती ही प्राप्त होईल. TET सेकंड बाबतचं मात्र थोडंसं कन्फ्युजन आहे. त्याबद्दल आलेल्या मॅन्युअलवरून आपण त्याविषयीची अधिक माहिती घेऊयात. त्यानंतर आपण महत्त्वाचा प्रश्न पुढचा घेऊया. स्वाती मॅमचा प्रश्न आहे, BA DED TET सेकंड पास असणारे 1 ते 5ला अप्लाय करू शकतात का काही इन्फॉर्मेशन मिळाली का? तर BA DED TET सेकंड करिता अप्लाय करू शकतात, परंतु जे सायन्स अँड मॅथ असल्यामुळे ज्यांचे सायन्स अँड मॅथच्या जागा जास्त असल्यामुळे तिथे तुम्हाला BSc असणं गरजेचं आहे. आणि जर जिथे जागा जी लँग्वेजची जागा असेल तर तुमचा BAला लँग्वेज असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही समाजशास्त्राकरिता अप्लाय करीत असाल तर तुमचं BAला समाजशास्त्र हा विषय असणं गरजेचं आहे. तर त्यानंतर विद्या मॅमचा प्रश्न आहे, खाजगीच्या जागा आहेत त्यासाठी टॅब कुठे दिला आहे? तर खाजगीच्या सुद्धा जागा दिलेल्या आहेत त्यासाठी सुद्धा एक टॅब उपलब्ध आहे. तुम्हाला तिथेच ते अवेलेबल होऊन जाईल. तिथे एक स्क्रीनवर तुम्हाला वेगवेगळ्या पॉइंट्स हे फिरताना दिसत आहेत. त्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे की खाजगीच्या अजूनही जागा अपलोड होणार आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला अप्लायही करता येणार आहे. त्यानंतर सुरेखा मॅमचा प्रश्न घेऊया. हाय मॅम, माझं नाव सुरेखा आहे. टेटमध्ये 100 मार्क आहे. ग्रॅज्युएशन सब्जेक्ट म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, BBA आहे आणि सब्जेक्ट आणि मॅक्झिमम MCOM BEd झालेला आहे.
तर काय म्हटलंय की BEdला मॅथ आणि इंग्लिश होते, तर मी कुठल्या सब्जेक्टसाठी अप्लाय करू शकते. तर महत्त्वाचं म्हणजे तुमचा पहिली गोष्ट TET पात्र असाल तरच तुम्ही 6 ते 8 करिता एक वेळा विचार करू शकता. TET फर्स्ट, TET सेकंड वगैरे तुमचं जशी पात्रता आहे त्या अनुषंगाने. आणि जर तुम्ही इथे दिल्याप्रमाणे TET पात्र नाही आहात तर तुम्हाला इथे कुठे तुम्हाला अप्लाय करायचं या संबंधीचा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता, जो आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे की तुमच्या शैक्षणिक कोणते तुम्हाला गोष्टी असायला हव्यात आणि त्या अनुषंगाने तुम्ही अप्लाय हे करू शकता. तर त्यासाठी तुम्ही आपल्या शिक्षक भरती शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता हा 7/2/19 GR पाहायचा आहे आणि यामध्ये असलेले महत्त्वपूर्ण बदल जे काही शुद्धीपत्रकामध्ये केलेले आहेत ते सुद्धा पाहू शकता.